नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण न्यायालय भरतीतील शिपाई आणि लिपिक यासाठी महत्त्वपूर्ण असे प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी हे प्रश्न शेवटपर्यंत पाहायचे आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूयात. प्रश्न क्रमांक 1141. लावा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हणतात? तर लावा रसापासून बनलेल्या खडकांना अग्नीज खडक असे म्हणतात. नेक्स्ट, धूपगड, पंचमढी ही शिखरे कोणत्या पर्वतरांगेमध्ये अस्तित्वात आहेत? तर सातपुडा पर्वतरांगेत धूपगड व पंचमढी ही शिखरे आहेत. नेक्स्ट, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर ओडिशातील चिल्का सरोवर हे भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. नेक्स्ट, मांजरा पठार कुठल्या भागात आहे? तर महाराष्ट्रातील मराठवाडा या भागात मांजरा पठार आहे. याच पठारावरून मांजरा या नदीचा उगम होतो. नेक्स्ट, गुरु शिखर कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखर आहे? तर अरवली पर्वतरांगेचे सर्वोच्च शिखर हे गुरु शिखर आहे. हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट, जगातील सर्वात उंचावरील टपाल कार्यालय भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये जगातील सर्वात उंचावरील टपाल कार्यालय कार्यरत आहे. नेक्स्ट, हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी कुठे आहे? तर हाय अल्टिट्यूड रिसर्च लॅबोरेटरी ही जम्मू काश्मीरमधील गुलमर्ग या ठिकाणी आहे. नेक्स्ट, सम्राट अकबराची कबर कुठे आहे? तर सिकंदराबाद या ठिकाणी सम्राट अकबराची कबर आहे. नेक्स्ट, भारतात डायनॉमिक्स लिमिटेडचे मुख्यालय कुठे आहे? तर तेलंगणातील हैदराबाद या ठिकाणी भारतीय डायनॉमिक्स लिमिटेडचे मुख्यालय आहे. नेक्स्ट, केंद्रीय कापूस संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर नागपूर या ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे. भारताचे मध्यवर्ती शहर म्हणून नागपूर हे शहर ओळखले जाते. नेक्स्ट, भारताचे सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी कोणावर आहे? तर भारतीय नौदलावर सागरी सीमांची रक्षण करण्याची जबाबदारी आहे. नेक्स्ट, GI ही कोणती मालमत्ता आहे? GI म्हणजे जिओग्राफिक इंडिकेशन, तर ही एक बौद्धिक मालमत्ता आहे. नेक्स्ट, सुवर्णक्रांतीचा संबंध कशाबरोबर आहे? तर मधुमक्षिका पालन यासंबंधी सुवर्णक्रांती आहे. नेक्स्ट, पित्तक्रांती कशाशी संबंधित आहे? तर तेलबिया उत्पादनाशी संबंधित पित्तक्रांती आहे. नेक्स्ट, देशात या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये देशातील सर्वाधिक तांदळाचे उत्पादन घेतले जाते. नेक्स्ट, केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान या राज्यामध्ये केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान आहे. नेक्स्ट, सिंहांचे भारतातील एकमेव अभयारण्य कोणते? तर गुजरातमधील गीर अभयारण्य हे भारतातील सिंहांचे एकमेव अभयारण्य आहे. नेक्स्ट, नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात या राज्यामध्ये नाल सरोवर पक्षी अभयारण्य आहे. नेक्स्ट, भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड हा भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे. नेक्स्ट, कोलेरू आणि पुलिकत ही सरोवरे डॅडॅस या राज्यात आहेत. तर ही दोन्ही सरोवरे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहेत. नेक्स्ट, काझीरंगा अभयारण्य डॅडॅससाठी प्रसिद्ध आहे? तर काझीरंगा अभयारण्य हे एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. हे आसाम या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान आहे. नेक्स्ट, भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर भरतपूर राष्ट्रीय उद्यान हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. नेक्स्ट, पेंगॉंग लेक हे कुठल्या राज्यात केंद्रशासित प्रदेशात आहे? तर पेंगॉंग लेक हा तलाव लडाख या केंद्रशासित प्रदेशात आहे. नेक्स्ट, कोणत्या शहरास भारतातील इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणून गणले जाते? तर कर्नाटकमधील बंगळूर हे शहर इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणून गणले जाते. नेक्स्ट, खेडेगावात कायदा व सुव्यवस्था
राखण्याचे कार्य कोण करतो? तर पोलीस पाटील हा गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य करतो. नेक्स्ट, चपराळा अभयारण्य कुठे आहे? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये चपराळा हे अभयारण्य आहे. नेक्स्ट, पलामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर पलामू हे अभयारण्य झारखंड या राज्यात आहे. नेक्स्ट, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर मणिपूर या राज्यामध्ये लोकटक हे सरोवर आहे. 1171 वाघासाठी राखीव असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर दुधवा राष्ट्रीय उद्यान हे उत्तर प्रदेश या राज्यात आहे. नेक्स्ट, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी डॅडॅस हे असतात. तर मुख्यमंत्री हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतात. नेक्स्ट, राज्यपालाची नियुक्ती संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे केली जाते? तर कलम 155 नुसार राज्यपालाची नियुक्ती ही भारताचे राष्ट्रपती करतात. नेक्स्ट, संविधानाचे दुसरे नाव कोणते आहे? तर राज्यघटना हे संविधानाचे दुसरे नाव आहे. नेक्स्ट, लोकसभेचा नेता कोण असतो? तर पंतप्रधान हे लोकसभेचे नेते असतात. नेक्स्ट, महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जागा व विधानसभेच्या जागा किती आहेत? तर महाराष्ट्रातून लोकसभेत 48 खासदार निवडले जातात. तर महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 आमदार आहेत. नेक्स्ट, संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे? तर लोकसभा हे संसदेचे प्रथम सभागृह आहे. तर द्वितीय सभागृह हे राज्यसभा असते. नेक्स्ट, रशियाचे संसदेचे काय नाव आहे? तर ड्युमा हे रशियाच्या संसदेचे नाव आहे. नेक्स्ट, भारतातील संसदीय शासन पद्धती कोणत्या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे? तर भारतीय संसदीय शासन पद्धती ही इंग्लंड या देशाच्या प्रेरणेतून निर्माण करण्यात आली आहे. नेक्स्ट, डॅडॅस हा भारताचा संविधानात्मक प्रमुख असतो. तर राष्ट्रपती हे संविधानात्मक प्रमुख असतात. नेक्स्ट, भारताच्या संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण आहेत? तर भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे तिन्ही संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. नेक्स्ट, भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कधी पार पडली? तर 6 मे 1952 या दिवशी पहिल्या राष्ट्रपतीची निवडणूक पार पडली. नेक्स्ट, मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात करण्यात आला आहे? तर राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्त्वाचा समावेश करण्यात आला आहे. नेक्स्ट, भारतीय संविधानाचे कोणते कलम मूलभूत हक्काशी संबंधित नाही? तर 10 हे कलम मूलभूत हक्काशी संबंधित नाही. नेक्स्ट, गोवा या राज्याची राजधानी कोणती आहे? तर पणजी ही गोवा या राज्याची राजधानी आहे. नेक्स्ट, भारतामध्ये किती केंद्रशासित प्रदेश आहेत? तर भारतात एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आहेत व 28 घटक राज्य आहेत. नेक्स्ट, महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती? तर महाराष्ट्रात एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे राज्यघटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष होते. नेक्स्ट, 1953 मध्ये स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर न्यायमूर्ती फाजल अली यांची राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली गेली होती. नेक्स्ट, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी नेमलेल्या घटना समितीचे सदस्य कोण नव्हते? तर महात्मा गांधी हे घटना समितीचे सदस्य नव्हते. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते. नेक्स्ट, डॅडॅस म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्यासाठी गुरुकिल्लीच होय. तर घटनेचा सरनामा म्हणजे मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्यासाठी गुरुकिल्लीच होय. नेक्स्ट, घटना समितीने जन गण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता दिली? तर 24 जानेवारी 1950 मध्ये जन गण मन या गीतास मान्यता दिली. नेक्स्ट, भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार कोण होते?
तर डॉक्टर B.N. राव हे भारतीय राज्यघटना समितीचे घटनात्मक सल्लागार होते. नेक्स्ट, भारताला सार्वभौमत्व कधी प्राप्त झाले? तर 26 जानेवारी 1950 या दिवशी भारताला सार्वभौमत्व प्राप्त झाले. नेक्स्ट, 26 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर संविधान दिन किंवा कायदा दिन म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो. नेक्स्ट, जे राज्य कोणत्याही धर्मामध्ये हस्तक्षेप करीत नाही किंवा कोणत्याही धर्माला बांधील नाही असे राज्य म्हणजे डॅडॅस राज्य होय. तर असे राज्य म्हणजे धर्मनिरपेक्ष राज्य होय. नेक्स्ट, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्ली येथे भरले होते. या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले? तर डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. नेक्स्ट, भारतात पहिली सार्वत्रिक निवडणूक कधी पार पडली? तर 1952 मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली. नेक्स्ट, इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आले आहे? तर कलम 1 मध्ये असे नमूद करण्यात आले आहे.